नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. ओतूर, नरुळ, मेहदर गावांमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई झाल्यानंतर काही तासातच संबंधित विभागाच्या नाकावर टिचून जोमात दारू विक्री सुरू आहे. ओतूर, नरुळ, मेहदर आदी गावांमध्ये कळवण उत्पादन शुल्क विभागाकडून वारंवार कारवाई होऊन सुद्धा सरास दारू विक्री सुरूच आहे. यामुळे परिसरातील महिलांचे कुटुंबावस्था ढासळत असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेच्या गर्दीत अडकताना दिसत आहे. स्थानिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीही आता निष्फळ ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गावात मद्य विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने देखावासारखी छापेमारी करत काही व्यक्तींवर गुन्हे दाखल केले होते. मात्र केवळ काही तासातच पुन्हा दारू विक्रीचा धंदा सुरू झालाय. हा प्रकार पाहता प्रशासनाच्या कारवायांची दखल खरेच घेतली जाते का, हा प्रश्न निर्माण होतोय. अनेक वेळा पोलीस कारवाई झाली, ताब्यात घेतले गेले, गुन्हे दाखलही झाले, पण सरास सुरू असलेली दारू विक्री थांबायला तयार नाहीये. गल्लोगल्ली लहानशा झोपड्यातून ते उघडपणे रस्त्याच्या कडेला दारूच्या काळा बाजार बिनधास्त सुरू आहे. याचा थेट परिणाम आता घराघरातील कुटुंबांच्या शांततेवर, लहानग्यांच्या भविष्यावर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर होत आहे. जिथे घर चालविण्यासाठी दिवसाची रोजची मजुरी देखील पुरत नाही, तिथे आज व्यसनांवर हजारो रुपयांची उधळली जाणारी रक्कम तेथील भावी पिढीचे भवितव्यासाठी येणाऱ्या काळाची धोक्याची घंटा आहे. समाजाची मान खाली घालायला लावते. स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही यंत्रणा गप्पच काय, असा सवाल आता साऱ्यांच्या मनात उठतोय. दारू विक्री थांबवणं ही केवळ कायदेशीर बाब काळाची गरज आहे. ती एक सामाजिक जबाबदारी आहे. महिलांच्या मते दारूमुळे घरी कलह, आर्थिक बिघाड, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होते. नशेत बुडालेल्या पतींनी घर उद्ध्वस्त केलंय, आम्ही दररोज पाहतोय, पण आमचं दुःख ऐकायला कोण तयार आहे, असा सवाल एका महिलेने केलाय. तरुणाही भरकटते. हाताला काम नसताना नशेची मजा म्हणून सुरू झालेलं व्यसन हळूहळू गुन्हेगारीकडे झुकतंय. दारू विकणाऱ्यांना स्थानिक राजकीय संरक्षण असल्याचंही बोललं जाते, मात्र कुणी उघडपणे बोलायला धजावत नाहीये. दारू विक्री ही केवळ कायद्याचं उल्लंघन नाही, ती समाजघातक व्याधी आहे, जी गावागावात मूळ पसरते. कारवाईनंतर शांतता टिकण्याऐवजी धंदा पूर्ववत होतो. हे केवळ पोलिसांवर नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेवरच अपयश आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे की आम्हाला फक्त कारवाई नव्हे, कायमस्वरूपी बंदी हवी आहे. तर या गावातील दारू विक्री करणाऱ्या सांगतात की अशा बातम्या प्रसिद्ध झाल्याने काही होत नाही, आम्ही वरतीपर्यंत हप्ते पोहोचवतो, असे दबक्या आवाजात बोलले जाते. एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.